मुंबईत कुर्ल्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास 332 क्रमांकाची बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेकडे निघाली होती। वाटेत कुर्ला LBS मार्गावरील मार्केटच्या दिशेने वळली। यावेळी या बसने भरधाव वेगात येत समोर येईल त्याला उडवलं। यावेळी या बसने 8 ते 10 वाहनांना धडक दिली। रस्त्यावर चालणाऱ्या उभ्या असलेल्या अनेकांना चिरडलं। यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 46 जण जखमी झाले होते। या प्रकरणी पोलिसांनी चालक संजय मोरेला अटक केली आहे। सुरुवातीला बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं सांगितलं गेलं। तसेच संजय मोरेने मद्यप्राशन केल्याचंही सांगण्यात आलं। मात्र संजय मोरेने मद्यप्राशन केलं नव्हतं। तसेच बसमध्येही कुठला तांत्रिक बिघाड नसल्याचं तपासात समोर आलं आहे। त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। पोलिसांनी बस ड्रायव्हर संजय मोरे याला न्यायालयात हजर केलंय। न्यायालयानं आरोपी मोरेला 11 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय।